आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. 76 कोटींच्या नळपाणी योजनेत रस्ते दुरुस्तीचा बोजवारा, निकृष्ट कामामुळे जतकरांमध्ये संताप, नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष घालण्याची मागणी. पाईपलाईनसाठी उकडलेले रस्ते भरताना दर्जाहीन कामाचा आरोप, पावसाळ्यातच कामाची गुणवत्ता उघड होणार असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया. जत शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली 76 कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना सध्या कामाच्या दर्जामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील विविध प्रभागामधील रस्ते खोदण्यात आले असून त्यानंतर सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाईपलाईन टाकताना अनेक नव्याने तयार केलेले सिमेंट, काँक्रीट व डांबरी रस्ते उखडण्यात आले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्याचे आणि रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू असले तरी ते अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन पद्धतीने होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्ते दुरुस्तीच्या कामात आवश्यक प्रमाणात खडी व डांबराचा वापर केला जात नसल्याने हे काम केवळ दिखाऊ स्वरूपाचे वाटत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या कामाची वास्तविक गुणवत्ता समोर येईल आणि अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नळ पाणी पुरवठा योजना ही शहरासाठी महत्त्वाकांक्षी योजना असली तरी तिच्या नावाखाली शहरातील रस्त्याची झालेली दुर्दशा आणि त्यानंतरची निकृष्ट दुरुस्ती नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे या कामाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड तसेच सर्व नगरसेवकांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी करावी आणि नागरिकांच्या पैशातून होणारी कामे दर्जेदार व टिकाऊ होतील यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा जतकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरासाठी कोट्यावधीची योजना पण रस्ते दुरुस्तीचा दर्जा मात्र प्रश्नचिन्हाखाली अशी चर्चा जत शहरात सध्या रंगवू लागली आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.